नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आला आपण कुरुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. मोहोळ यांच्या गोट्यावर जाणून यांचं वय खूप झाले, म्हणजे एवढ्या वयात सुद्धा त्यांनी अजूनपर्यंत कष्ट करतात. आणि आता गोट्याचं शेड्यूल कसं आहे, नियोजन कसं आहे समजा. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय. माझ्याची पुस्तकाची नाही कुरुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. किती ते काय गोट्यात काय मोठ्या सात आहेत आणि बादशाह रोड चार किती संकलन संकलन आता सध्या सात लावून दिले 7 लिटर होतं. ते किती गाप किती काय वगैरे 4 गाव आहे त्या आणि 3 चालू आहे सध्या. आणि वैरण वगैरे नेहमी वैरण घरचे विकत वैरण घालून परवडतो. कसं आहे माहिती का, मला क्षेत्र कमी असल्यामुळे मला नेहमी विकत घ्यावं लागते. तरी सुद्धा परवडतं मला. माझा पगार पडतो चांगला. वैरण काय वैरण मकवान असतं, सुपर्णी फेर असतं आणि कडोळे का कडवळ. आता कुठले कायमस्वरूपी एक वैरण टिकून राहते गोरांना, म्हणजे ह्या बाबा कायमस्वरूपी मुलगा असतात मुलगा सुद्धा घरच्या वैरणीचा करता का विकत? नाही, दोन्ही करतो. गच्चीत करतो, कधी 2 एकर मकान करतो, त्याची करतो आणि बाहेरचे प्लॉट घेतो. आता काय शेतकऱ्यांचं लय म्हणणं आहे बाबा, विकत वैरण घेऊन मुरगात करणं परवडत नाही, म्हणजे बजेट लय त्याचं गुंतून पैसा नाही राहतो. बरोबर आहे, कुठून राहतो पण आपल्याला चूक लागतं कामात चूक लागतं ना. त्यामुळे मुरगाचा काय फायदा? मुलगा फायदा म्हणजे रेग्युलर वैरण रेग्युलर दूध राहतं. बाहेरची आता वैरण घेतो, एक दिवशी चांगली मिळते वैरण, एक दिवशी बरोबर मिळत नाही, त्यामुळे दूध कमी जास्त होतं. मुलगा आपण रेग्युलर दिलं की दूध रेग्युलर राहतं आपलं. मग आता हे मुरगाच फायदेशीर आहे मला शेतकरी, 100% फायदेशीर. पण गुंतवणूक लय करायला लागते, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट आता हे तुम्ही कालावडी सांभाळता काय करतो? हा कारवड 100% सांभाळतो मी. एकच नाही कालावडी कारवड कुठल्या प्रकारचे सांभाळता का? म्हणजे अजून मी तसं पिरियडवर काय करतो काम केलं तर मी साध्यात करावं, आता जर ठेवलेल्या पिरियडवर काम करायचं. आतापर्यंत घेतलेलं कुठल्या प्रकारच्या गाई घेतली? सगळ्या याचे पण आहेत माझ्या याच्या काय सगळ्या विकत घेतल्या कालवडी मी काय स्वतःच्या? नाही, कालवड मी विकत घेत नाही. कसे कालवड येतं माझ्या, पण गाय तेवढ्या विकत घेतलेल्या माझ्या स्वतःच्या 2 गायच्या फक्त. बाकीच्या मी 4-5 गाय घेतो. त्यांना मग लहान कालावडी लहानपणापासून डायट चांगला आहे माझं. त्यांना दूध वगैरे किती असतं की ना? एका टायमात सकाळी 2 लिटर समजा त्यांना आमोना वगैरे महिन्यात 1 महिन्यात असतो. त्यांना काय लिक्विड वगैरे तुमची गाय वेगळी गेल्यानंतर जे किती दिवस एका टायमिंग दूध माझ्या जास्त नाही, पण 9-10 लेवल शुद्ध स्थिर पण एवढं दूध देते 3 महिने. किती दिवसात मग तुमच्या गायला बसतं? 3 महिने पुढे ब्रेडवर तुम्ही काम करत नाही? अजून तर त्यांना कधी आता करणार आहे. जे साधा आहे ते साध्या देतो आता इथल्या किंवा आर्टिफिशियल्सला आम्ही हे करणार आहे, यूज करणार आहे पुढे. काय फायदा कळा त्यांना शेतकऱ्यांच्या बद्दल? फायदा म्हणजे पुढचे जे आपली पिढी तयार होणार आहे वासरांची चांगली होणार ना. दुधाला काय जाते तर आता 30 रुपये घेतात. परवडत आहे का काळासाठी तुझा 30 रुपये घेतात? आता परवडत आहे मग पुन्हा सांगा, हा विषय येतो ना. अडचण आहे आम्हाला कमीत कमी 35च्या पुढे देतात. अनुदान दिले की तुम्हाला? मग नाही, कसं आहे अनुदानात काय करण्यात वाटतं आम्हाला. रोख पैसे आता रोख पैसे वापरतात, ते रोज जात आहेत बरोबर अनुदान असतं ना. मिळालं का अनुदान अजूनपर्यंत? कुठले मिळालं अजून? काय तक्रार केली ना तुम्हाला? तक्रार कुठे करता, काय प्रश्न येत नाही. शेतकऱ्याला एवढं नॉलेज नसताना तक्रार करायची. त्यात आम्ही काय जिल्ह्याला मजूर लागतो आणि तिथे कंपनीवाली करतोच म्हणजे हा विषय येतो ना. क्वालिटी दूध असतं की क्वालिटीवर आपलं 3-5 असतात आम्हाला 30 रुपये घेतात. मला 31 रुपये देत बसतो. माझी जर चांगली क्वालिटी काय काय वापरतो तुम्ही क्वालिटी वाढवायसाठी? म्हणजे शेतकरी आम्हाला नाही विचारतात बाबा दुधाला क्वालिटी वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? त्याच्या टाइम सगळं पाहिजे व्यवस्थित. आणि सुगराच बी चांगलं पाहिजे. आता समृद्धी मी सुगराच वापरतो आमचं. हा, समृद्धी सुगरा चांगला एक नंबर आहे. गोदरेज कंपनी समृद्धी सुगराच आहे. परत मकाचा भाडा घालतो. मकाचा भाडा जे आता तुम्ही मकाचा भाडा घातले जास्त वापरला की त्यांना काही त्रास होतो म्हणजे? नाही, वाळते त्या हाडा नाही तसं काय नाही. आता पण तुम्हाला 4 वर्ष अनुभव आहे माझ्या गाय बघा, मी 1 नंबर गाय सगळ्या हाड दिसला माझ्या गायचं. आम्हाला कसं प्रकार ठेवतो? आपण डायरेक्ट टाकतो म्हणजे वैरणीत टाकतो. पाठी बिटीत नाही, काय नाही. एका साधारण किती म्हणजे जवळजवळ 6-7 किलो 5-6 किलो सगळं मिक्स करून काय आम्हाला काय म्हणला? मक्याचा भाडा सुगराच असतं, मीठ असतं. मीठ असतं फायदेशीर काय मीठ? त्यामुळे पांजरा पिते ती. महिन्यात एकदा हळद देतो कधी हळद बी देतो मी त्यांना. म्हणजे आपल्या नैसर्गिक प्रकारे वापरायचे आजार वगैरे पण आता माझ्या मी 4 वर्षात 1000 रुपयाच्या वर कधी खर्च आला नाही.
माझ्या पोटाला कुठलाही आजार वगैरे काय नाही. आता ह्या वर्षी तर मला रुपये कसं नाही कधी वगैरे कसं आजार नाही मला. नाही शेतकऱ्यांची अडचण आहे बाबा, पाऊस पाण्याचं मस्टर होते तर तुमचा मुक्त गोठ्याच्या गायीचा साधारण ऐकून घ्या. त्याचा एकच प्रॉब्लेम आहे मस्टायटीस का होतं तिने विचार करता येते. मिशन लावते पहिल्यांदा मिशन झाल्यावर राहिल्या दूध असतं ना ते काढत नाही ते, मग त्यामुळे मस्टायटीस माझ्यावर आला हे बाप निष्कर्ष मिशन मिशन धार काढायची परत राहिल्या दूध हाताने काढायचं पाक जर काढलं तर त्या कधी आजार होत नाही. चिखलात बसल्यामुळे नाही नाही त्याचा काहीच संबंध नाही. आता माझी बरं तर 24 तास मोकळे असते ते 24 तास पाऊस पडून असो का तुम्ही जर बघता येतं 24 तास माझी बरोबर मोकळे असते. कधी आतापर्यंत मागते ते 6-4 वर्ष मला कधी नाही. आणि जरी झाला थोडा सुरुवातीला थोडा तर मी तुला सोडून लगेच ते जागेवर स्टॉप करतो. म्हणजे जरा स्वतः मालकाने लक्ष दिलं की मग त्याला काय अडचण येत. ट्रेनिंग पडलं पाहिजे मालकाचं म्हणजे जास्त प्रमाणात गोठ्यावर लक्ष पाहिजे. माझा फक्त डॉक्टर भरासाठी येतो भरासाठी बाकी कशाला कधी आला इतर खर्च डॉक्टर किती नाही. 1 रुपया काय काय शेतकरी नवीन आहे ना त्यांना जे समजत नाही. आता जे नवीन शेतात त्यांना लवकर समजत नाही मग त्यांना लय अडचण येते बाबा मस्तीच्या काय करायचं म्हणजे डॉक्टर आला काय त्यांचं ते डॉक्टरचं म्हणलं काय त्यांचं चालू होतं पेमेंट कसं ते तर आपण 50% आपण करू शकतो. ते नवीन शेतकरी त्यांना माहित नसतं त्यामुळे त्यांना काय सांगू शकतो. त्यासाठी थोडं आपण लक्ष देऊन डॉक्टर आहे त्याच्याकडे थोडं लक्ष देऊन तर आपण शिकू शकतो. डॉक्टर जी करतात ते आपण करायचं थोडंसं शिकायला पाहिजे किंवा आपलं युट्यूब चॅनल आहे तुमचे चांगले ते चॅनल मध्ये माहिती घ्यायची त्यांची सेव्ह करून पाहिजे डाउनलोड करून पुढे तुम्ही कसे पण मॅनेज करू चालतं. तुम्ही कोंबड्याही भरपूर पाहिजे दिसते ह्याला फायदा काय कोंबड्याचा आमचा वर्ष खर्च विकून जातो सर. जवळजवळ आता माझ्या 100 एक कोंबड्या घेतात दिसून येतं तुम्हाला पण 100 कोंबड्या देतात आपल्याला रोज 20 अंडी निघतील सर. 20 अंडे जर कमी कमी 5 रुपये जरी अंडी घेतलं तर 100 रुपये निघतील 100 रुपये. वैरणीचा खर्च माझा निघतो वैरणीचा खर्च भाजी अडचण वैरण खर्च निघतो. कुठल्या व्यवसायाला जोडधंदा असलाच पाहिजे 100% पाहिजे. शेती जरी असली जोडधंदा पाहिजे कुठल्याही धंद्याला जोडधंदा पाहिजे. आता ही गाई तुम्ही एवढ्या मोकळ्या सोडताना काय अडचण येतात तुम्हाला पाऊस काय सुद्धा काय नाही आपण मारामारी करते काय सुद्धा करतोय मारामारी काय करतो मोठा तुमचा एवढं सगळं सगळं आपल्या अर्धा करायचं 120 बाय 120 एवढा मोठा गोटा करतात का त्या टायमाचा प्लॅन वेगळा होता वेगळा होता. त्यातनं परत मला हे सुचलं की दर्शक करा आपण चांगला आहे लहानपणापासून मी काय करतो पहिले फायदेशीर आहे हा व्यवसाय 1 नंबर फायदेशीर आहे पण स्वतः कष्ट करावं लागतंय स्वतः लक्ष द्यावं लागतंय स्वतः करावं लागतंय स्वतः केला तर तुम्ही निर्णय ऐकत नाही ही माझी गॅरंटी आहे. फायदेशीर शेतकऱ्यांना फायदा आता एवढं दुधामध्ये रेट कमी जातं 25-20 रुपये जरी झालं रेट तरी सुद्धा आम्हाला मोठं आमचं मागत होतं चांगल्या पद्धतीने आम्हाला पुन्हा रुपये मागायची गरज नाही. आता काही शेतकऱ्यांचं म्हणणं बाबा ही रेट कमी झाला परवडत नाही मग कसं अडचण त्या टायमात थोडंसं मी करावं आता काय काय शेतकरी असायचे त्या टायमाला तुमच्या गाया गेलेल्या असते त्या किंवा काय काय वेळेला दूध कमी होतं त्या टायमाला तुम्हाला त्या टायमात थोडंसं करावं लागतं थोडं. आता काय काय शेतकऱ्यांना राहणं बी नाही तरी बी त्याने काही अपघात हाय असं काही सांभाळायचं त्यांना कसं परवडेल त्यांना परवडत ना मग ते परवडत ज्याला रान नाही त्यांना कसं परवडणार त्या घरचं वैरण नाही मग इकडे सुद्धा परवडत आहे तुमच्या वैरण काय माग नसते ठराविक क्रेडिट मध्ये माग असते वैरण स्वस्ताचे आता सध्या मकवाना 1000 रुपये मकवान मिळतं तुम्हाला मकवाना आणून असलं तरी सुद्धा परवडतं. दूध आता माझं नाही ना म्हणजे 7 लिटर वाकीत पैसा 1200 रुपये माझी पगार येते मी 300 रुपये वैरण आणून घालणं हरकत आहे का मग 300 रुपये फरक गेलं 700 रुपये मला 700 रुपये म्हणजे कुठली गोष्ट आता सध्या दिवस चांगला आहे ती मागचे 10 महिने जरा वाईट होतं बेकार होते वैरण मिळत होती महाग होती वैरण 2000 रुपये गुंठा मिळत होती आता 1000 रुपये गुंठा मकवाना आहे. आता ते पावसामुळे जरा थोडं महाग होतं व्यवहार पण गाडा चालला व्यवस्थित. आता जी भरपूर गाय आहेत त्यांना अडचण येणार त्याचं म्हणजे कसं उलट त्याचं सांगत आपण कमी काय आहेत ना त्यांचं अडचणीची पाहिजे म्हणजे पैसा गैया झाली तर त्या पिरियडमध्ये भागून जमत नाही त्याला अन्न होत नाही म्हणजे त्या पिरियडमध्ये सुग्रास अन्न होत नाही त्याला. आपण काय होतं गाय गावातली तर आपण गरिबी म्हणून सुग्रास येतो मग त्याला त्यामुळे जवळ पैसे नसते कमी गाय वाल्याकडे आता माझ्या 10 गायच्या माझ्याकडे इकडे पैसे इकडे जातो इकडे पैसे इकडे जातो गुंतवणूक करायची मग माझं कसं चालतं पण 1-2 गायवाला चालत नाही ना. तुम्ही गाय भरल्यानंतर किती दिवसात या गायला रेस्ट आम्ही 2 महिने करतो 2 महिन्यात पूर्ण 7 महिना झाला की त्याला पूर्ण सोडतो 1 महिना रेस्ट देतो त्या पिरियडमध्ये आम्ही त्याला खुराकानं कासवाडी वगैरे औषध देतो. खुराकात काय कुठल्या प्रकारची गरिबी पण वाटते गरिबी वापरतो गरजेने फायदेशीर आहे शेतकरी बारामती अगोदर बरेच चांगला बघताय 40 रुपये पोहोचून बघताय तुमचं दूध कुठल्या डेअरीला असतं काय भाव चालेल ते 3,35 रुपये 20 परवडते का ऑनलाईन डेअरी असते ऑनलाईन काय
याच्या आधी काही आलं नाही का ते 5 रुपये अनुदान? आमच्यात 20 जणांना आले आता पण 20 जणांना? 20 जणांना सरकारकडे अजून आलेलं नाही. 30 तारखेपासून मिळणार असं मला कळलं. आता इलेक्शन आले त्याचा अजून आचारसंहिता लागणार, मग त्याची निवड करणार. नाही ती कसं आहे माहिती का की पैसे जे येणार आम्हाला अनुदान ती ग्रँड मंजुरीवर असतं ना त्याची ग्रँड मंजूर असतं आम्हाला अनुदान येणार. त्याच्यावर पैसा असता तर दिसेल आम्हाला, पैसे नसतं तिथे येणार. सरकार बदल कोणाकडे नाही तो विषय नाही. सरकार जरी बदल हा नियम बदल ना, नियम बदल 100% मिळणार आहे बारीक आम्हाला अनुदान मिळणार 100%. तो विषय नाही. अविश्वासातून गेल्या बारीने काय मिळालं याच्यावर काय तुम्ही तक्रार द्यायची? मागचं मिळालं ना पैसे, मागचं मिळालं झालंय. आता मागचं 2 महिने मिळत होतं ना ते मिळालेले मागचं मिळवलं पण सुद्धा मिळालं. आता एवढ्या गायींना 10,000 कसं चालतं? मिशन आहे, कडबापुडी मिशन आहे, सगळं मिशन. तुमच्याकडे दिवसात शेड्यूल कसं असतं गुरांचं? सकाळी मी 6 वाजता उठतो. 6 वाजता 8 तासात शेण काढतो. शेण 10 तास पद्धत सेपरेट शेण काढायचं. म्हणजे गोठ्यात ठेवतच नाही नाही गोठ्यात सुद्धा गोठ्यात उचलतो सगळं शेण. असं स्वच्छता आहे माझ्याकडे. आणि स्वतः मी धारलं बसतो की धारलं बसती वैरण टाकायची, धारलं बसलं की माझं सकाळी 9 वाजता सगळी काम होती ते. आणि परत 9 ते 4 पण बाहेरची वैरण आणणे, आपल्या शेतातली वैरण आणणे, 4 वाजता परत शेण काढणे. 4 वाजता शेण काढणे सकाळसाठी शेण बसतात. आता यांना पाणी वगैरे कसं? मग पाणी मुख्य आहे खोली केली कुठल्या पाणी असते? म्हणजे नदीचे विहिरीत पाणी. आता तुम्ही जे वर शेडवर वेगळ्या प्रकारचं पत्र दिसत कुठल्या प्रकारचे? सिमेंट आहे 4 मिनिटाचं. सिमेंट 4 मिनिट पत्र कशा पण पाहिजे? टेम्परेचर ओली राहते का? एकदम उन्हाच्या मस्त गार पण टिकाव आहेत का? किती दिवस साधारण त्याला आलो नाही काय पण होत नाही. 1 नंबर टिकावा 4 मिनिट पत्रा. आणि अजून फोगरी सिस्टीम उन्हाळ्यात अडचण चायचं पण टेम्परेचर 10-15 मिनिटं फोगरी टाकतो. किती आला खर्च त्यावेळी पडलं? त्याला टोटल 1,10,00,000 गेले. कंपाऊंडला गेले 2.5 लाख रुपये. तेच एवढं स्वस्त असल्यामुळे ते 2 रुपये मिळाले मला फक्त. त्यामुळे पैसे वाचले माझे. आणि मी स्वतः घरच्या घरी गेले. मी मुलांनी मारले स्वतः घरच्या घरी कुठल्याही क्षेत्रात उतरायला लावायची तयारच आहे. त्याबद्दल तुमचा धन्यवाद. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या संवाददर्शी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.